म्हणजे सगळे माझ्या लहान भावासारखेच आहेत. याच्यातला कोणी जरी जिंकला कोणी जरी हरला तरी माझा भाऊ हरणार आहे किंवा माझाच भाऊ जिंकणार आहे. त्यामुळे तुम्ही हा जिंकला तो जिंकला, कृपया गोरेगावमध्ये तरी असे भेदभाव करू नका. कारण उतरणारे प्रत्येक स्पर्धक हा विजेता होता, कारण त्याने ते स्पिरिट दाखवलं म्हणून ही स्पर्धा यशस्वी झाली. आज इकडे तिन्ही स्पर्धक उभे आहेत, माझ्यामध्ये तिघे विजेते आहेत. फक्त पंच आपण बाहेरून बोललेले आहेत ते राष्ट्रीय पंच असतात. कारण बॉडी बिल्डिंग बद्दल मी तुम्हाला ज्या छोट्याशा, आपण सगळे सुजाण आहात पण तरी सांगतो, बॉडी बिल्डिंग मध्ये काय काय गोष्टी बघितल्या जातात. एक तर सिमेट्री बघितली जाते, टॉप टू बॉटम बॉडी बिल्डर कसा दिसतो, तो पोझिंग कसा करतो हे त्याचं ऍडिशनल झालं, पण दिसतो कसा, म्हणजे त्याचं नेकचं प्रपोर्शन, शोल्डर, बायसेप्स हे प्रॉपरली डेव्हलप झालेलं आहे. दुसरा भाग बघितला जातो त्याची मस्क्युलॅरिटी कशी आहे, म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये मस्कल जास्त आहेत की बॉडीमध्ये फॅट जास्त आहे. तिसरी गोष्ट बघितली जाते की तो जेव्हा पोज करतो, ज्या 7 कंपल्सरी पोजेस आंतरराष्ट्रीय स्तरावर डिसाईड केलेल्या आहेत, या पोजेस बघताना त्याच्या फक्त बायसेप्स नाही, त्याच्या थाईज, काप्स, ॲब्डोमिनल मसल, फ्रंट विजन, साईड विजन, बॅक विजनने कशा दिसतात, आणि या सगळ्याचं परीक्षण केल्यानंतर हा निर्णय केला जातो. आपण सगळे तज्ज्ञ आहात तरी जजेसचा मान ठेवला पाहिजे, कारण ते आंतरराष्ट्रीय स्तरावर जजिंग करत असतात. त्यामुळे त्यांनी निर्णय जो दिलेला आहे तो माझ्या हातात आहे. मी प्रेक्षकांचा एकदा जरा कौल घेतो, या उजव्या बाजूचे प्रेक्षक कोण येणार आहे? डाव्या बाजूला? अरे वा, मला वाटतं जजेसना बोलायची गरज नव्हती. आपण सर्वांनी जो निकाल दिला त्या निकालाच्या हिशोबाने आजचा टायटल विजेता आहे नंबर 41